नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवलीकर सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज मी आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये मी छोटासा व्हिडिओ टाकला होता, तर खूप लोकांचे गैरसमज झाले होते की नक्की साखरपुडा कोणाचा होता, म्हणून मी छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. आणि जो मी एक व्हिडिओ टाकला होता डोंबिवलीमध्ये साखरपुडा झालेला, तर माझ्या आत्याचा मोठा मुलगा त्याचा साखरपुडा होता आणि खूप लोकांचे गैरसमज झाले होते तो व्हिडिओ बघून. त्यासाठी मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे. आणि मित्रांनो, आज जो आत्याचा छोटा मुलगा आहे त्याचा साखरपुडा आहे आणि मोठ्या मुलाचा आज हळदी पण आहे. आणि उद्या 25 तारखेला त्याचं लग्न आहे आणि छोट्या मुलाचं 27 तारखेला लग्न आहे. तर मी आता 4 दिवस इकडे राहण्यासाठी पुण्यामध्ये आलेली आहे. तर इकडे पाठीमागे मंडप सजवलेला आहे. पुण्यामधलीच मुलगी आहे. तर इकडे आता साखरपुडा आतमध्ये चालू होणार आहे. तर मी तुम्हाला छोटासा दाखवणार आहे साखरपुड्याचा प्रोग्राम. आणि नंतर मग संध्याकाळी जो हळदीचा होणार तो थोडासा दाखवणार. तर मित्रांनो, छोटासा व्हिडिओ बनवत आहे कारण खूप लोकांचे प्रश्न होते. तर सगळ्यांना माहिती पडलं असेल की माझ्या आत्याच्या दोन्ही मुलांचं लग्न आहे आणि जे साखरपुडा झाला होता ते माझ्या आत्याचा मुलगा होता. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. परमात्मा देवता देवी गाती चंदम प्राणायाम योगा आहे. परत 2 दिवस लावायचं आपल्याला. दीर्घनागाना तो ग्रंथ रेणू विश्वभागाने पुण्य पुण्य वास्तु श्री अस्तु कल्याण म्हणतो स्वाहा लाव तुझ्या कपाळी अस्तु श्री अस्तु कल्याण म्हणतो. बस घाला होतो कधी. चला त्याची ओटी काढून घ्या. लक्ष्मीनारायण पदाचन म्हणून तुझे म्हणून समजून तो कोणता अक्षर हवा ताट वाळून घ्या. ताट वाळा. चला 5 जण चला. देऊ याची गुणाने पश्चिम मित्रांनो, हे नवरीचं घर आहे आणि इकडेच साखरपुडा आहे. घरामध्येच बाहेर एकदम सिंपल असा मंडप केलेला आहे आणि इकडे सगळं जेवणाचं आहे ते कार्यक्रम जेवणासाठी. मित्रांनो, हे नवरी मुलीचं घर आहे आणि इथे आता आम्ही आलेलो आहोत. तर घरामध्येच साखरपुड्याचं आयोजन केलेलं आहे आणि छोटासा सिंपल असा मंडप बाहेर केलेला आहे. आणि इकडे बाजूला जेवणाचं आहे. जेवणासाठी टेबल मांडलेले आहेत. Happy birthday to you. Happy birthday to you. झंडा बदलला पांढरी. अरे ए थांब थांब. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिला साखरपुड्याचा प्रोग्राम. तर हा आहे म्हणजे आतूचा मुलगा आणि आमच्या क्यूट वहिनी साहेब आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही सगळ्यांनी पण खूप खूप आशीर्वाद द्या माझ्या भावाला. परत खाली आणि मित्रांनो, माझ्या आतूचा मुलगा आहे आर्मीवाला. तर फौजीसाठी 1 लाईक तर बनत आहे. फायनली मित्रांनो, साखरपुड्याचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता साईचे पप्पा आणि आम्ही चाललेलो आहोत परत. प्लस आमची सगळी जेवढी आम्ही आलेलो होतो सगळी पाहुणी मंडळी ते पण आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही आत्याच्या रूमवर जात आहोत कारण संध्याकाळचं जे हळदी आहे ते सगळी तयारी करायची आहे. त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत.
चला मग आता संध्याकाळची या हळदीची आपण तयारी करूया आणि तो पण छोटासा व्हिडिओ मी ह्यामध्येच तुम्हाला दाखवणार आहे। फायनली मित्रांनो उठण्याला सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं की संध्याकाळी माझ्या भावाची हळदी आहे। तर खूप सारे लोक मुंबईचे हळदी बोलतात, पण आमच्याकडे जे लग्नाच्या आदल्या दिवशी लागलं जातं त्याला आम्ही उठणं बोलतो आणि हळदी आमची दुसऱ्या दिवशी असते, लग्नाच्याच दिवशी। तर आता उठण्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या 5 सुवासिनी असतात त्या आरती करून घेणार, नंतर मग उठणं लावणार। तर चला मग आपण सुरुवात करूया। आत द्यायचं ते फायनली मित्रांनो उठण्याचा जो प्रोग्राम असतो तो झालेला आहे आणि एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने आम्ही घरगुतीच जो उठण्याचा प्रोग्राम असतो तो करून घेतलेला आहे। कारण मित्रांनो लग्न म्हटलं एक शुभ कार्य असतं आणि आनंदाचे क्षण असतात, पण बोलतात ना मित्रांनो आनंदाचा तर क्षण आहेच, पण कुठेतरी बोलतात ना एक दुःखाची झलक आहे आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती। कारण आज मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता त्याच आतूचा मुलगा आहे आणि त्याच आतूची मुलगी होती। तर मित्रांनो आज आमच्या मेघूची आम्ही खूप म्हणजे तिची एवढी कमी आम्हाला वाटते ना की आज आम्ही तिला खूप सगळेजण मिस करतोय की आज ती पाहिजे होती तिच्या भाऊ रायाला उठणं लावण्यासाठी, कारण आज मेन तिचा हक्क होता। तर मित्रांनो ती काय बोलतात ना सुख दुःख येतच असतात आणि हे दुःख आहे ते कायमच आमच्या सोबत राहणारच आहे, आम्ही तर कधी विसरू शकत नाही। तर आता आम्ही मस्त उठण्याचा प्रोग्राम जो आहे तो झालेला आहे। कारण मित्रांनो मी व्हिडिओ बनवते तर खूप लोकांचे जेव्हा मी एक त्याने साखरपुड्याचं टाकलेलं तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की कोणाचं नक्की लग्न आहे कोणाचं लग्न आहे। त्यासाठी मित्रांनो बोलतात एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि बोलतात ना व्हिडिओमध्ये एक त्याची आठवण राहणार माझ्या भावाची, त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। आणि आता आमचं सगळं प्रोग्राम झालेलं आहे, तर आता खाली सगळे जेवणासाठी पाहुणे मंडळी आलेली आहेत, तर तिकडे आम्ही चाललेलो आहोत त्यांना जेवण वाढण्यासाठी। आम्ही सगळं जेवण घरगुती आम्ही सगळ्या महिलांनीच बनवलेलं आहे, तर तिथे आता आम्ही चाललेलो आहोत जेवण बनवण्यासाठी। मला सगळा व्हिडिओ तिथेच जेवल्यानंतर मी आता एंडिंग करत आहे। आणि मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता, तर उद्या लग्न आहे त्याचं आणि नंतर मग 27 तारखेला दुसऱ्या छोट्या मुलाचं आत्याचं लग्न आहे, दोन्ही मुलाच्या आत्याचं लग्न ठरलेलं आहे। तर त्याचं पण लग्नाचा मी एक छोटासा व्हिडिओ काढणार आहे। कारण मित्रांनो कसा व्हिडिओ काढला ना तर एक त्यांची आठवण म्हणून राहते, त्यासाठी मी व्हिडिओ शूट करणार आहे। तर चला मित्रांनो तोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके डेटा बाय।
बड़ा था